भाजप आणि शिवसेनेमधील असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। महायुतीमध्ये मुस्लिम समाजाला दुजाभावाची वागणूक मिळते आहे। महायुतीच्या नेत्यांकडून मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात, अशी तक्रार यावेळी करण्यात आली। मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण मिळायला हवं अशी मागणी करण्यात आली। तसा प्रस्ताव अजित पवारांकडे सादर केला जाणार आहे। अल्पसंख्याक समाज दूर का केल्याचं तुम्ही काही आकलन केलं? कारण तुमच्या मित्र पक्षाकडून त्या समाजाकडून जो प्रचार झाला पहिली बैठकीतली आमच्या अल्पसंख्याक विभागाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची 20-25 प्रमुख नेते होते। जवळपास 2.5-3 तास मी चर्चा केली, कारण मलाही या संदर्भातला खूप अनुभव आहे। कारण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे, शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे। त्यामुळे त्यांना जेवढं त्याच्यातलं माहिती आहे तेवढी मलाही होती, पण आम्ही काल एक खूप याच्यावरती चर्चा केली। पुन्हा एकदा एक 7-8 दिवस सगळीकडे फिरतील आणि मग पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।